सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला आहे. नेहमीप्रमाणे सूचना होती त्यानुसार हे शिबिर. साहेब, मेहुल चौकशीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. विषय वेगळा काय तुम्ही शिबिरावरून कुठल्या तरी कोणाला तरी चौकशीला ताब्यात घेतल्या तर शिबिराचा विषय संपला तुमच्यासाठी. असीम सरोदेंचं नेमकं या असीम सरोदेंचा विषय जो आहे की असीम सरोदे हे शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत. आमच्या अनेक कायदेशीर बाबीत त्यांचा सहभाग असतो, आमच्या वतीनं तुरुंगात ते कुठले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेतच. त्याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात, नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या परखड आहेत. शिवसैनिकांवर जे खोटे खटले दाखल केले जात आहेत आणि जी स्वातंत्र्याची गळचेपी होते त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचं असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचे हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आमच्यासारख्यांना अटक करायची. आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला.